स्वतःच्या प्रदेशातल्या लोकांना नागवून ठेवलं या सगळ्या लोकांनी आणि चालले दुसऱ्या प्रदेशामध्ये महाराष्ट्र काबीज करा. काय घोषणा देतात? मायावती ज्यावेळेला इथे आल्या त्यावेळेला पण तीच घोषणा, मुलायम सिंग यादव ज्यावेळेला इकडे आले त्यावेळेला पण तीच घोषणा. काय उत्तर प्रदेश तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है. महाराष्ट्र अभी बाकी याचा अर्थ काय होतो? म्हणजे आम्हाला महाराष्ट्रावरती कब्जा करायचा आहे, आम्हाला महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे, आम्हाला मिळवायचा आहे आणि त्याच दृष्टिकोनात यांची सगळी व्यूहरचना चाललेली आहे. प्रत्येक ठिकाणी अनधिकृत झोपड्या उभ्या करायच्या. तिथे जाणार नाहीत का मेधा पाटकर? कुठचा तो आयोग काय मानवाधिकार आयोग, ह्युमन राईट्स कमिशन, त्या हल्ली इकडेच असतात कारण गुजरातमध्ये येऊ देत नाहीत. माझं त्या बाईंविषयी काही म्हणणं नाही आहे, पण कोणत्या घेताय केसेस तुम्ही? आमच्या महाराष्ट्रामधला शेतकरी ज्यावेळेला आत्महत्या करतो त्याच्याबद्दल तुम्हाला कधी जावंसं वाटलं नाही त्या ह्युमन राईट्सकडे? भिवंडीमध्ये 2 पोलिसांना चेहऱ्यावरती दगड मारून त्याला मारून टाकले, त्यावेळेला नाही तुम्हाला जावंसं वाटलं तिकडे ह्युमन राईट्सकडे? आजच तुम्हाला जावंसं वाटतंय? हा कोणता दुटप्पीपणा, कोणता दुटप्पीपणा? ते एक दुसरीच्या आयल ते बसले बिहारमध्ये कानाचे केस वाढवून. गंगा में स्नान करना चाहिए राज ठाकरे को. छठ पूजा उसके घर के बाहर आके करेंगे हम लोग. येऊन तर बघ चाल्या, परत जातो की नाही बघ.